हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चटोरी ननन भाभी रेसिपीजमध्ये। तर मी आज तुम्हाला टेस्टी असे 5 मिनिटात बनणारे फ्रेंच फ्राईजची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत। त्यानंतर असे त्याचे स्लाइस कापून घेतलेत। त्याची थिकनेस अशी ठेवायची। त्यानंतर त्याचे असे बारीक बारीक काप कापून घेतलेत। जितके बारीक आपले फ्रेंच फ्राईज तितके कुरकुरीत असे बनतात, छान असे। त्यानंतर त्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आल्यावर आपल्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आली त्यानंतर मी हे सगळे फ्राईज त्या पाण्यात टाकणार आहे। सगळे फ्राईज आपण पाण्यात टाकूयात, मग त्यांना पाण्यात डीप करूयात, जेणेकरून सगळेचे सगळे शिजतील। सेम क्वांटिटीने शिजायला पाहिजे। त्यानंतर हाय फ्लेमवर त्यांना 2-1 मिनिट शिजवूया। एकही फ्राईज वाया जाऊ नये म्हणून आपण एका फ्राईजला सुद्धा उचलून टाकूया, बिकॉज एक फ्राईज की किंमत तुम क्या जानो, व्हिडिओ देखणारे बाबू। त्यानंतर आपले फ्राईज चांगल्या प्रकारे शिजून झाले आहेत, म्हणजे त्यांना फक्त 40% शिजवायचे आहेत। त्यानंतर हे 2 मिनिट झाले आपले शिजवून। त्यानंतर आपण गॅस बंद करूयात, मग सगळे फ्राईज एका प्लेटमध्ये काढूयात। माझे सगळे फ्राईज एका प्लेटमध्ये काढले गेले आहेत। त्यानंतर हे पाणी फेकून त्यात सगळे फ्राईज टाकूयात, कारण त्याचं भांडेही नको भरायला। आपण सगळं मिक्स या भांड्यातच करूयात। त्यानंतर मी त्यात थोडी चटणी, तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही चटणी टाकू शकता। त्यानंतर थोडी हळद, थोडं धना पावडर, थोडा गरम मसाला, त्यानंतर स्वादानुसार नमक। त्यानंतर मी हा मसाला घेतला आहे, याला टिक्का मसाला असे म्हणतात। हा कुठल्याही शॉपवर भेटून जातो, तुमच्या आजूबाजूला कोणतंही किराणा दुकान असेल त्यावर तुम्हाला मिळून जाईल 10 रुपयाचा। त्यानंतर मी तो मसाला यात टाकणार आहे। या मसाल्याने फ्रेंच फ्राईला टेस्ट एकदम छान येते। हे आपलं कॉर्नफ्लॉवर, जसं नवरदेवरी आपल्या दुधाच्या पाण्याच्या भांड्यात जसं रिंग शोधतात, तसं आपण चम्मच शोधूया। फायनली मला चम्मच सापडला आहे। त्यानंतर मी हे कॉर्नफ्लॉवर 3 चम्मच यात टाकणार आहे। कॉर्नफ्लॉवरने आपले फ्राईज मस्तपैकी क्रिस्पी येतात। तुमच्याकडे टिक्का मसाला नसेल तर तुम्ही नुसतं कॉर्नफ्लॉवर जरी टाकलं तरी आपले फ्रेंच फ्राईज छान प्रकारे तयार होतात। हे चांगल्या प्रकारे आपण मिश्रण करून झाले आहेत। आजूबाजूचा जोही पसारा असेल तो आवरून घ्यावा, जेणेकरून तुमची आई तुम्हाला ओरडायला नको। त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। त्यानंतर त्यात फ्राईज फ्राय करायला टाकूया। अशा या लोखंडाच्या कढईत जर आपण फ्रेंच फ्राईज तळले तर आपले फ्राईज मस्तपैकी कुरकुरीत असे होतात। त्यात लवकरात लवकर तेल गरम होतं। तुमच्याकडे अशी कढई नसेल तर तुम्ही साध्या कढईत केलं तरी चालेल, काही अडचण नाही। माझ्याकडे होती म्हणून मी ती यूज केली। माझे फ्राईज तळून झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण त्यांना प्लेटमध्ये काढूयात। मी सगळे फ्राईज तळून घेतले। त्यानंतर आपण सॉससोबत ते एन्जॉय करा आणि मला सांगा कशी झाली।